नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ झाला। लोकसभेचं कामकाज सुरू होताच 12 वाजेपर्यंत स्थगिती करण्यात आलं। पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर गोंधळ कायम राहिल्यानं अध्यक्षांनी थेट सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केलं। सर्व कामकाज बाजूला ठेवून नोटाबंदीच्या निर्णयावर स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा व्हावी यासाठी काल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली होती। सरकार चर्चेला तयार आहे, पण त्यावर मतदान घेण्याची सरकारची इच्छा नाही, त्यामुळेच आज पुन्हा एकदा गदारोळ झाला। तिकडे राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचे आक्षेपार्ह विधान कामकाजातून रद्द करण्यात आलंय, पण आझाद यांनी माफी मागावी यासाठी भाजपच्या खासदारांनी पुन्हा गोंधळ घातला। इश्यू को डाइवर्ट करने के लिए प्रयास हो रहा है, ऐसा हमारा अनुमान है। और उनके पास थोड़ा दम कम है ऐसा लग रहा है। कारण क्या है, उनके पास सच्चे नहीं है, जनता उनका साथ नहीं है, पब्लिक ओपिनियन उनके खिलाफ जा रहे, इसलिए वो अभी बहस नहीं चाहते ऐसा हमको लग रहा है। अदरवाइज कोई कारण नहीं था। राज्यसभा में एक दिन पूरा होने के बाद फिर पीछे हटके नहीं, प्रधानमंत्री रहे तभी चर्चा होगा। प्रधानमंत्री जब भी जरूरत पड़े तो तभी वो हमेशा इंटरवेन करते थे, अपना जो भी कहना कहते थे। अभी तक वही होते रहा, मगर उसको एक इश्यू बना के उसका नाम पे सदन को स्थगित कराना अच्छा नहीं है। दिल्लीतल्या मुंडका मार्केट परिसरात पहाटे मोठी आग लागली होती। मुंडका परिसरातल्या भंगार मार्केटमध्ये ही आग लागली। अग्निशमन दलाचे 33 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल झाले होते। पाकिस्तान शासनाने हिंदू नदीच्या जलसाठा कराराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी राज्यसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना व्ही.के. सिंह यांनी ही माहिती दिली। पाकिस्ताननं या कराराच्या अनुषंगानं तसा कुठलाही पाणीसाठा केला नाही याविषयी निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे। या समितीचा अहवाल आल्यानंतर कराराविषयी काय तो निर्णय घेण्यात येईल। जिल्हा बँकांवर घालण्यात आलेल्या बंदीच्या संदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली। संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही भेट झाली। जिल्हा बँकांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याची मागणी पवारांनी यावेळी जेटलींकडे केली। आरबीआयचं नियंत्रण असताना निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यामुळे निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे। यावर विचार करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतले जातील असंही जेटलींनी स्पष्ट केलं। राष्ट्रीय बातम्यांनंतर आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया फास्ट। नोटाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांची कोंडी केली असतानाच व्यापारी बँकांकडून होत असलेल्या दुजाभावामुळे नागरी सहकारी बँका देखील अडचणीत आल्या। या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार देऊन देखील उपयोग होत नसल्यानं पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक संघटनेतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर येत्या 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे। त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं या संदर्भात येत्या 48 तासात निर्णय न घेतल्यास सहकारी बँका बंद ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिला। तर दुसरीकडे जिल्हा बँकांनीही नागरी बँकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, त्यामुळे दोन्ही संघटना आता एकत्र आल्या असून तोडगा काढण्यासाठी आक्रमक झाल्यात। बंद पुकारण्यात आलाच तर जिल्हा बँकाही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा मुद्दा चिघळण्याचे चिन्ह आहे। जिल्हा बँकांवरील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी हटवणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा बँका हा काळा पैसा पांढरा करण्याच्या एजन्सीज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। बंदी उठवायची नसेल तर शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे जिल्हा बँकांच्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या बंदीचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसतोय। कोणाला ना नाहीये, नोटा बदलल्या पाहिजेत, आमची तुम्हाला मदत आम्ही करतोय, तुम्ही देश सुधारायला निघाले, सगळ्यांची त्याला सगळ्यांचं समर्थन आहे। पण ते करताना नाहक जो त्रास होतोय त्याला सगळ्यांचा विरोध आहे। आणि म्हणून मला असं वाटतं ताबडतोबीने ग्रामीण भागातली जी काही जनता आहे, ज्यांची खाती म्हणा किंवा ज्यांना जिल्हा बँकेशिवाय पर्याय नाही, तर जिल्हा बँकेवरची ही जी काही बंदी घातलेली आहे ती उठवली गेली पाहिजे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटी अडचणीत त्यांच्या वाढ झाली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यात सापडलेल्या 91,50,000च्या रोकडचा खुलासा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत।
हे पैसे लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीचा असल्याचा खुलासा निवडणूक आयोगाला अमान्य असल्याचं दिसतंय. नोटबंदीनंतर 8 दिवस उलटून गेले तरी 91 लाखांच्या 500 आणि 1000च्या नोटा लोकमंगल मल्टीस्टेटने का राखून ठेवल्या होत्या असा प्रश्न निवडणूक आयोगाने विचारलाय. 5 नोव्हेंबरला सोलापूरच्या मुख्य शाखेतून लोहारा आणि उमरगा शाखेला देण्यात आलेला हे पैसे होते असा खुलासा लोकमंगल मल्टीस्टेटनं दिलाय. दरम्यान या प्रकरणी दिल्लीतल्या रजिस्ट्रार दिल्ली यांच्याकडून माहिती मागवणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुळे राज्यातील पालिकांच्या तिजोरीमध्ये कमालीची भर पडली. राज्यातल्या महापालिकांमध्ये गेल्या 6 दिवसांमध्ये कोटींची विक्रमी कर वसुली झाली. वसुलीच्या आकड्यानं 841 कोटींचा आकडा पार केलाय. त्यात मुंबई महापालिका आघाडीवर असून 191 कोटी 41 लाखांची कर वसुली झाली आहे. थकलेला मालमत्ता कर भरून 500 आणि 1000च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी सर्व पालिकांमध्ये उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आज संपणारी मुदत सरकारनं 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळातही अशीच वसुली होत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 6 दिवसांमध्ये सर्व पालिका मिळून जवळपास 840 कोटी 68 लाख रुपयांवर रक्कम जाऊन पोहोचली. हजार आणि 500च्या नोटबंदीचा फटका नक्षलवादी संघटनाने मोठ्या प्रमाणात बसला. राज्यातील गडचिरोली आणि देशातील इतर नक्षल प्रभावित भागांमध्ये नक्षलवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात खंडणीमार्फत गोळा केलेला पैसा जंगलात लपून ठेवला होता. पण हा लपून ठेवलेला हा पैसा आता बाहेर काढून तो चलनात आणणं या संघटनांना सोपं नसल्यानं पैशाअभावी नक्षलवादी संघटनांचं कंबरडं मोडणार आहे. व्यापारी आणि ठेकेदारांकडून खंडणीमार्फत नक्षलवाद्यांना हा पैसा मिळत असतो. नक्षली संघटनेतील वरिष्ठ या पैशांचं नियोजन करतात आणि ठराविक रक्कम खालील पातळीवर पाठवतात. हा पैसा शहरी भागात सक्रिय असलेल्या नक्षल संघटनांना देखील पुरवला जातो. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता अशा प्रकारे एकत्र केलेला पैसा जंगलात लपून ठेवले जातात. याची माहिती 1-2 जणांनाच असते. मात्र चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बाद केल्यानं हा लपून ठेवलेला सारा पैसा आता वाया जाईल. देशातल्या जवळपास 2500 पेट्रोल पंपावर ग्राहकांना त्यांचं डेबिट कार्ड स्वाईप करून 2000 रुपयांची रोकड उपलब्ध होणार आहे. स्टेट बँक आणि 3 सरकारी इंधन विक्री कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजपासून स्टेट बँकेच्या पॉईंट ऑफ सेल स्वाईप मशीन उपलब्ध असणाऱ्या जवळपास 2500 पेट्रोल पंपावर ही सुविधा मिळेल. पण येत्या काही दिवसात इतर बँकाही सुविधा सुरू करतील अशी आशा पेट्रोल पंप डीलर संघटनेने व्यक्त केली. ज्यांना रोख रकमेची गरज आहे त्यांनी आपलं डेबिट कार्ड पेट्रोल पंपावर स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंप चालक त्यांना 2000 रुपये देतील. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं बँक कॅशियरचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. R.V. राजेश असं मृत बँक कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपुरातील अंबाझरी शाखेत कार्यरत होते. आज सकाळी 11:30च्या सुमारास बँकेत काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना लगेच नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र सुमारे 1 तास शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. R.V. राजेश मूळचे वाराणसीचे होते. 2011 पासून ते भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेत कस्टमर असिस्टंट म्हणून कामाला होते. R.V. राजेश हे वायुसेनेतून निवृत्त झाले होते. ये रिसिप्ट और पेमेंट करते करते जो है तो उनका तबीयत अचानक ख़राब हो गया. उनको हार्ट अटैक आया और काउंटर पे कोलैप्स हो गए. उनका भी हमने सामने हॉस्पिटल था वोकॉड हॉस्पिटल, वहाँ पे एडमिट किया तो 1 घंटा उन्होंने कोशिश किया, लेकिन सिंस इट वाज मासिव हार्ट अटैक तो कुछ नहीं कर सके. How old was the person? He is 51 years old. 51 years. चलन तुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला देखील बसला. गेल्या 10 दिवसात या थिएटरच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. गुरुवारी तर प्रेक्षक नसल्यानं 2 शो रद्द करण्याची वेळ थिएटर मालकांवर आली. शुक्रवार असूनही थिएटर ओस पडली आहेत. औरंगाबादच्या 2 सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये फक्त 10 प्रेक्षक आहेत. ठाण्यात येत्या 1-2 दिवसात दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मेडिकल, पेट्रोल पंप आणि दूध विक्रेत्यांनी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकाराव्यात असे आदेश दिले होते. मात्र गोकुळ, महानंद, अमूल यासारख्या बड्या कंपनीच्या ठाण्यातील काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. जुन्या नोटा दिल्यास दूध मिळणार नाही असं पत्रच काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांना पाठवलं. त्यामुळे किरकोळ दूध विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात दूध विक्री बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्यात चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनानेही या दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जाते. मात्र यावर तोडगा निघाला नाही तर ठाण्यात 1-2 दिवसात दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही गोकुळ, वारणा, अमूल, मदर, महानंदा असे ब्रँडेड दुधाचे आमचे सप्लायर आहे. आम्ही या जवळजवळ 30 वर्षापासून बिझनेस करतो आहे. आमची ठाणे शहर दूध व्यवसाय कल्याणकारी म्हणून संस्था आहे. तर त्या संस्थेच्या मार्फत
आता या लोकांनी आम्हाला फक्त गोकुळचे वितरक, अमूलचे वितरक आणि महानंदाचे वितरक या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 500च्या तुम्ही 500च्या आणि 1000च्या नोटा जर का दिल्या तर तुमचा दूध पुरवठा बंद करू म्हणून. ज्या भागात रिक्षा चालवतात त्या भागातील रिक्षा चालकांना मातृभाषा आलीच पाहिजे, तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी असं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. परिवहन विभागानं रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकावर स्थगिती देण्यासही कोर्टानं नकार दिलाय. ज्या रिक्षा चालकाला मराठी भाषा येणार नाही त्याला परवाना दिला जाणार नाही असं परिवहन विभागानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं होतं. या परिपत्रकाला मीरा भाईंदर रिपब्लिकन रिक्षाचालक मालक संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं परिपत्रकाला स्थगिती देण्यास नकार दिला. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मंत्रालयात नवी सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 16 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. 10 जून 2016ला या जिल्हा परिषदसाठी आरक्षण सोडत खरं तर पडली होती. मात्र लातूर आणि सोलापूर हे जिल्हे लागोपाठ महिलांसाठी आरक्षित झाल्यानं महिला आरक्षणासाठी बदल करण्यासाठी 16 जिल्हा परिषदांसाठी नव्यानं सोडत काढण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार आज झालेल्या सोडत झाली. दरम्यान 10 जूनला झालेल्या सोडतीत पुरुषांसाठी राखीव असलेले जिल्हा परिषद अध्यक्षपद आता महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे अनेकांचे राजकीय मनसुबे उधळले गेलेत. चीनमध्ये जनतेनं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर एक जालिम उपाय शोधून काढला आहे. ट्रॅफिकमध्ये फसणाऱ्या लोकांनी त्यापासून आपली होणारी चिडचिड दूर करण्यासाठी रस्त्यावर नृत्य करायला सुरुवात केली. दुसऱ्यांना नृत्य करताना पाहून अनेक जण त्यात सहभागी झाले. यात जास्त करून महिलांची संख्या लक्षणीय होती. ग्रीसची राजधानी एथेन्समध्ये 1973 मध्ये झालेल्या क्रांतीला 43 वर्ष पूर्ण झालीत आणि त्याच निमित्ताने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 1973 मध्ये विद्यार्थ्यांनी आर्मीच्या नियमांविरुद्ध आवाज उठवला होता, ज्यात हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. इराणचं समर्थन करणारे चारही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्याचा सामना करावा लागतोय आणि त्यात त्यांना अपयशही येतंय. अमेरिकेमध्ये US नॅशनल इंटेलिजन्सचे प्रमुख जेम्स क्लॅपर यांनी राजीनामा दिलाय. मात्र ओबामांचं ॲडमिनिस्ट्रेशन असंपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील. 75 वर्षांचे जेम्स 2010 पासून डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत आणि तेव्हापासूनच त्यांनी ओबामा असेपर्यंतच आपण काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोशल मीडियावर सिरियातल्या रक्कामध्ये पीपल्स प्रोटेक्शन युनिट्स आणि आयसिसमध्ये जोरदार लढाईचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. पीपल्स प्रोटेक्शन युनिट्समध्ये कुर्दिश मुलांची संघटना आहे, ज्याला अमेरिकेचंही समर्थन आहे. मोसुलच्या पूर्व भागातल्या अल तहरीरमध्ये आयसिसनं केलेल्या आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अपयशी ठरलेली आयसिस संघटना आता सर्वसामान्य नागरिकांवर निशाणा साधते. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये हजारो कुर्दिश लोकांनी तुर्कस्तानचे राष्ट्रपती तय्यिप यांच्या विरोधात आंदोलन केलं. तसंच तुर्कस्तानला युरोपमधून मिळणारी मदत तातडीनं थांबवण्यात यावी अशी मागणी केली. तुर्कस्तानमध्ये कुर्द लोकांचा अधिकारांवर गदा आणत असल्याचाही आरोप या जनतेनं केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.